सगळं करायचं. आई, अहो काय बोलताय तुम्ही? मी ही अशी अट कशी घालू त्यांना? आणि मला हे अवघड वाटतंय. काय अवघड आहे त्यात? हेतू तर साफ आहे ना तुझा, बदला घ्यायचा आहे ना तुला. मग आई, आई अहो तेच सगळं करायचंय मला. पण पण ते या अटीला तयार होतील का? आणि आई मला भीती वाटते. समजा मी अट त्यांच्यासमोर मांडलीच, त्यांना आपल्या हेतूवर संशय येणार नाही का? आपला प्लॅन फिसकटेल, म्हणजे प्लॅन सुरू होण्याआधीच संपेल. संपणार नाही, नाही संपणार. तू फक्त मी तुझ्याबरोबर तिथे येणार हे जाऊन त्यांना सांगायचंस. पुढे सगळं आपल्या बाजूनी कसं वळवायचं ते मी बघते. ताई अगं मी काय विचारतेय, तू अशी अट का घालतीयस? बघ प्रीती, अगं म्हणत होते ना मी तुला, नको अशी अट घालूस बाळा. अगं साहजिकच आहे, कोण का म्हणून तुझी ही अशी अट मान्य करेल? अगं कोण लागते मी तुझी? मी तर तुझे नातेवाईक सुद्धा नाहीये जी तुझ्या बरोबर तुझ्या सासरी राहायला येईन. नाही, मान्य आहे मला बाळा, तू मला तुझ्या आईप्रमाणेच मानतेस. आज सुजयचं आणि तुझं लग्न झालं असतं तर तू माझ्या घरी सून होऊन आली असतीस. आज आपलं नातं वेगळं असतं, पण तो अपघात झाला आणि आता आपला सुजय नाहीये आपल्यात. अगं गेलाय तो आता आपल्यातून. किती म्हटलं ना तरी आता आपण नातेवाईक नाही होऊ शकणार बाळा, समजून घे. सुजय गेल्यानंतर सुद्धा तू माझ्याशी लेकीप्रमाणेच वागलीस, यातच सगळं आलं. आता माझा विचार करून मला तुझ्या बरोबर तुझ्या सासरी घेऊन जाण्याचा तुझा हा विचार काढून टाक बाळा डोक्यातून. अगं मी जगेन कशी बशी, पण माझ्यासाठी तू सगळ्यांना कोड्यात पाडू नकोस बाळा. आई, आई हो मी ही अट मुद्दाम घातली. मला माहितीये मी लग्न करून इथून निघून गेल्यावर तुम्ही एकटा पडणार, स्वतःची काळजी घेणार नाही. सुजयचा विचार करून करून स्वतःला मनस्ताप करून घ्या. माझं नवीन नातं सुरू झालंय म्हणून मी माझ्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष नाही करू शकत ना. दादा, अरे शांतपणे सगळं ऐकून का घेतोस तू? प्रीती योग्य विचार करते असं म्हणायचंय का तुला? नाहीये दादा, ही अट अतिशय चुकीची. हे काहीही मान्य करायचं नाहीयेस तू. जयश्रीताई, अहो प्रीती हे जे माझ्यासाठी करते ना ते तिने करूच नये असंच वाटतं हो मला. पण तिची माझ्याबद्दलची काळजी बघून मला कळतंय की मी काय गमावलंय. मी फक्त माझा मुलगा नाही गमावला, तर एक गुणी सून सुद्धा गमावलीये मी. हे गायकवाड खरंच नशीबवान आहेत की त्यांना इतकी मायाळू सगळ्यांची काळजी घेणारी सून मिळाली. जयश्रीताई, अहो समजवा ना हिला. मागचं सगळं विसरून जाऊन नवीन आयुष्य प्रेमाने सुरू कर म्हणावं. सांगा ना हो हिला. नाही तर माझ्या काळजीने हिने जी अट घातली त्यामुळे गायकवाडांनी हे लग्न मोडलं तर तिचं आयुष्य अंधारात पडेल. नाही नाही, तुम्ही सांगा तिला, समजावा, असं नको करूस. सांगा ना हो. ताई, हे बघ मला कळतंय दादा आणि सुजय गेल्यानंतर आपली काय अवस्था झाली होती. आपण कोणीच अजूनही त्यातनं बाहेर नाही पडलोय. पण अगं तुझी अटच चुकीची आहे. प्रत्येक वेळी आपल्या माणसांचा विचार करून कसं चालेल? तू समोरच्यांचा पण विचार कर ना जरा. बरोबर आहे ज्योतीचं. अगं तू मी आपण सगळे वेळेनुसार स्वतःला सांभाळू.
काही दिवसांनी या दुःखातून सुद्धा बाहेर पडू. पण हे बघ, चूक असो नसो, गेलेला माणूस तर गेलाच आहे ना. काही केलं तरी तो परत येणार आहे का आता? नाही ना, नाही येणार आहे तो परत आता. तो गेलेल्याच्या आठवणी मात्र त्रास देत राहतील आयुष्यभर. त्यावर काय इलाज आहे आता? ते दुःख सहन करण्याशिवाय आपल्या हातात आता काही नाहीये बाळा. तू नको माझा विचार करूस, खरंच नको काळजी करूस माझी. मी एकटी असले ना तरी या सगळ्यातनं मी सावरीन स्वतःला. प्रयत्न तरी नक्की करेन. आई आई हो तुम्ही प्लीज शांत व्हा.